विदर्भ के जंगलों में अब अत्याधुनिक तकनीक के जरिए जंगली जानवरों की आवाजाही पर नजर रखी जाएगी। महाराष्ट्र के महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने इसकी घोषणा की है। बावनकुले ने बताया कि ताड़ोबा से लेकर नवेगांव बांध तक के सभी फॉरेस्ट एरिया में 900 जगह AI बेस्ड कैमरे और अलार्म लगाए जाएंगे। अगर कोई बाघ या तेंदुआ गांव की ओर आता है तो गांव वालों को तुरंत अलर्ट मिलेगा। इससे जान माल की हानि कम होगी। उन्होंने ये भी कहा कि इस साल नागपुर में 30 अगस्त तक 1.5 करोड़ पेड़ लगाने का लक्ष्य रखा गया है। बेहतरीन काम करने वाले विभागों को 15 अगस्त को सम्मानित किया जाएगा। वृक्ष लागवडीचे टार्गेट आहे नागपूर उपराजधानीला आम्ही ते 1.5 कोटी स्वीकारला आहे। कोराडी खापरखेडा पॉवर प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणात पोल्युशन आहे, त्यांनी जास्त टार्गेट घ्यायचं आणि या ठिकाणी आमचे सर्व 48 विभाग आहेत नागपूर जिल्ह्याचे, केंद्र सरकारचे विभाग आहेत, ते सर्व आज बैठकीला होते। सर्वांनी आज टार्गेट स्वीकारला आहे। 30 ऑगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्याला 1.5 कोटी झाडं लावण्याचं आम्ही टार्गेट करतो आहे। आणि एवढंच नाही, पुढच्या काळात ज्यांच्याकडे जमिनी आहेत ज्या विभागाकडे, त्या विभागाने नर्सरी डेव्हलपमेंट करण्याकरता आमच्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना जर जागा कळवली तर पुढच्या वर्षी जे झाडं पुन्हा लावायची आहेत, प्रत्येक वर्षी 1 कोटी झाड लावायचे आहेत। 5 वर्ष पुढचे राज्यात 50 कोटी, महाराष्ट्र नागपूरला 5 कोटी झाड लावायचे आहे, यावर्षी 1 कोटी आहे। तर मला एवढंच या ठिकाणी आनंदाने सांगायचं आहे की नागपुरात चांगला कार्यक्रम सुरू झाला। जिल्हा परिषदेच्या सीओनी तर 15 जुलैला आपलं टार्गेट पूर्ण करणार आहे। आमचे NMC कमिशनर आपलं टार्गेट पूर्ण करणार आहे। हे टार्गेट नाही आहे तर पुढच्या काळामध्ये एक हरित क्रांती आहे। ही हरित क्रांती नागपुरात आम्ही घडवणार आहे। आणि माननीय आशिष जयस्वालजींनी आता सूचना दिली आहे की झाडं लावताना पुढच्या 15 वर्षाचा डेव्हलपमेंटचा विचार करून झाडं लावा, जेणेकरून लावणे आणि कापणे आणि झाडं जगले पाहिजे। त्याची उंची 10 फूट असली पाहिजे, 8 फूट असली पाहिजे, म्हणजे उद्या डेव्हलपमेंटला आड येणार नाही। आणि अशा जागा आयडेंटिफाय करा, प्रत्येकाच्या घरी 1 झाड लावा आणि 1 पेड़ माँ के नाम, आईच्या नावाने 1 झाड लावा, असाही एक आम्ही भावनिक आवाहन नागपूर शहराच्या आणि जिल्ह्याच्या जनतेला आम्ही करणार आहे। आणि 15 ऑगस्टला ज्या विभागाने उत्कृष्ट काम केलं नागपूरमध्ये, त्या विभागाचा सन्मान आम्ही त्या ठिकाणी झेंडावंदनाच्या वेळी करणार आहोत।